हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, श्रावण मासामधील व्रताचरणामध्ये शीतला सप्तमी या व्रतासंबंधी जी कथा आहे, धार्मिक कथा, तिचा उल्लेख आपण या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शीतला सप्तमी मागील धार्मिक कथा अशी आहे. एकदा एका गावात सासू सुनेने शीतला सप्तमीचे व्रत करायचे ठरवलं. अगोदरच्या रात्री गोडाधोडाचा स्वयंपाक त्यांनी करून ठेवला. सप्तमीला घरची पूजा अर्चा आटोपली की जवळच्या शीतला मातेच्या मंदिरात जाऊन विधिवत पूजा करण्याचे ठरले होते. कारण या दिवशी चूल पेटवायची नाही, नवीन अन्न शिजवायचे नाही, हा या व्रताचा महत्वाचा नियम आहे. पण सप्तमी उजाडताच सुनेने असा विचार केला की मी जर कालचे शिळे अन्न खाल्ले तर माझी तब्येत बिघडेल. बाळ अंगावरचं दूध अजून पित आहे, त्यामुळे माझ्या तान्हुल्याची देखील तब्येत बिघडू शकते. म्हणून तिने सासू रानात गेली असता चूल पेटून गोड शिरा बनवून खाल्ला. परिणामी बाळाच्या अंगावर उष्णतेने देवीचे फोड उठून आले आणि काही वेळातच बाळ कायमचे झोपी गेले. सुनेला आपली चूक लक्षात आली. आपल्या वर देवीचा कोप झाला आहे, माझ्या चुकीमुळे माझे बाळ मला कायमचे सोडून गेले आहे असे तिच्या लक्षात आले. परिणामी पश्चातापाने ती वेडीपिशी झाली. घरदार सोडून ती रानावनात देवीचा शोध घेऊ लागली. तिला देवीची माफी मागायची होती. वाटेत तिला दोन बहिणी भेटल्या. दोघींच्याही डोक्यात खूप उवा झाल्या होत्या. त्या दोघीही येड्यापिशा झाल्या होत्या. सुनेला त्यांची दया आली. दोघी बहिणींच्या डोक्यातील सर्व उवा तिने काढून टाकल्या. यानंतर काही वेळाने दोघी बहिणींना खूप आराम वाटला. त्या दोन बहिणींनी सुनेला आशीर्वाद दिला की तुझी कुस नेहमी भरलेली असणार म्हणून. आणि काही क्षणातच दोघी बहिणींच्या मूळ रूपात असलेली माता शीतळा देवी प्रगट झाली. सुनेने क्षणाचाही विलंब न करता मातेच्या पायावर डोके ठेवले. मातेची क्षमा मागितली. व्रतभंग केल्याचा पश्चाताप तिला झाला होता. सुनेचे मृत बाळ पुन्हा जिवंत झाले होते. मातेच्या आशीर्वादाने ते जमिनीवर पुन्हा खेळू लागले. सुनेलाही देवीने माफ केले आणि क्षणात देवी अंतर्धान पावली. सुनबाई आपल्या बाळाला घेऊन आपल्या घरी परतली. सासूबाईच्या पाया पडून क्षमा मागितली आणि दरवर्षी मोठ्या श्रद्धाभावाने माता शीतला सप्तमीचे व्रत करू लागली. हे व्रत केल्याने आपण सर्वांना मातेकडून अशाच प्रकारचे फळ मिळो हीच शीतला मातेचरणी प्रार्थना. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा शीतला मातेच्या संबंधीची जी कथा आहे, हा या कथेचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासोबत शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिव शंभो मा.